Hello everyone. In the previous lecture, we have finished our discussion on the logarithms. In the topic logarithm, we seen the meaning of logarithm, then types of logarithm, then various rules regarding the logarithm, anti-logarithm, characteristic, mantissa, mean difference. All these things we have discussed. We have also discussed various examples. We solved them in our lecture, and I hope you have understand each and every concept in that topic. If you have any query, then you can ask me on my number. Now, let us move to the next topic, graphical representation of equation. In chemistry, we frequently deal with the relation of two different variables. For example, rate of the reaction changing with the concentration of the reactant or product. Conductance of a solution that we seen in the previous chapter. Conductance of the solution changes with the concentration. Okay. So this relation, this change of one variable with the another variable can be very effectively understood. It can be very effectively represented by using the graph. जर आपल्याला दोन वेगवेगळ्या व्हेरिएबल मधलं रिलेशन दाखवायचं असेल, एक व्हेरिएबल बदलला की दुसरा कसा बदलतो हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी ग्राफ हे सगळ्यात चांगलं माध्यम आहे. ग्राफ आपण खूप अगोदरपासून बघत आलेलो आहे. यू आर वेल फॅमिलियर विथ द ग्राफ्स. You know that the graph is having two axes in two dimensions. आपण जर टू डायमेन्शनचा विचार केला, टू डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन आपल्याला करायचं असेल तर दोन ऍक्सेस आपल्याला पुरेसे होतात, एक्स ऍक्सेस आणि वाय ऍक्सेस. 3 डायमेन्शनल असेल देन we use z axis also, x, y and z, 3 axes we use. Okay, but in this chapter we are dealing only with the 2 dimensional graphs, that is consisting of x and y axis. So what are these axes? What is the graph in fact? So axes are two lines intersecting each other. ग्राफ म्हणजे काय असतं नेमकं? मग आता दोन लाईन्स असतात ज्या एकमेकीला इंटरसेक्ट करतात. त्यातली आडवी जी लाईन असते तिला आपण एक्स ऍक्सिस म्हणतो आणि उभी लाईन आहे तिला आपण वाय ऍक्सिस असं म्हणतो. एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. सो दीज लाईन्स इंटरसेक्ट इच अदर. आणि फक्त हा इंटरसेप्ट आहे एवढं म्हणून चालणार नाही. द इंटरसेप्ट इज परपेंडिक्युलर. दे आर इंटरसेक्टिंग इच अदर ॲट राईट अँगल. दे आर इंटरसेक्टिंग इच अदर ॲट 90 डिग्री. अशा तिरप्या तारप्या कशाही एकमेकाला इंटरसेप्ट करत नसतात, त्याबरोबर एकमेकीला परपेंडिक्युलर असतात दोघही लाईन्स. So graph is consisting of these two axes, x axis and y axis. The point of intersection
the point of intersection of both of these lines, this is the point of intersection, it is known as origin. It is known as origin. उगम स्थान म्हणतो ना आपण, तर हे उगम स्थान आहे. इट इज ओरिजिन. आता हे दोन ग्राफ दोन ऍक्सिस आपल्याला मिळाले, एक्स आणि वाय. एक्स इज द हॉरिझॉन्टल ऍक्सिस, वाय इज वर्टिकल ऍक्सिस. ओके, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा, वाय वर्टिकल म्हणजे उभा. आता ह्या दोघा ऍक्सिस वरती आपण काहीतरी व्हॅल्यूज पुटअप करणार आहे. काही व्हॅल्यू असेल, जसं की आपण मागच्या लेक्चरला पाहिलं, एक्स ऍक्सिस वर आपण ऍसिड बेस टायट्रेशन मध्ये ml ऑफ द NaOH ऍडेड, ते ह्या इथे प्लॉट करत होतो एक्स ऍक्सिस वर, ml ऑफ NaOH ऍडेड. मग ह्या इथे आपण 1 ml, 2 ml, 3 ml, 4 ml असं देऊ शकतो. जर ऍडिशन्स आपल्या कमी असतील, 0.2 ml, 0.4 ml, 0.6 ml, so we can accordingly plot it on the x axis. स्केल किती घ्यायचं, काय घ्यायचं ते आपल्यावरती अवलंबून असतं. आणि वाय ऍक्सिस वर आपण काय केलं होतं, आपण वाय ऍक्सिस वरती कंडक्टन्स प्लॉट केला होता. कंडक्टन्स, इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स, जे काही आपल्याला पाहिजे असेल, दॅट वी प्लॉटेड ऑन द वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरती जे पण आपण प्लॉट करतो, ज्या व्हॅल्यूज आपण प्लॉट करतो, त्यांना ऍब्सिसा असं म्हणतात. ऍब्सिसा. इट इज कॉल्ड ॲज ऍब्सिसा. आणि वाय ऍक्सिस वर ज्या व्हॅल्यूज आपण प्लॉट करत असतो, दोज व्हॅल्यूज आर कॉल्ड ॲज ऑर्डिनेट. इट इज कॉल्ड ॲज ऑर्डिनेट. आता एक्स ऍक्सिस वरती ओरिजिनच्या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह संख्या असतात. या सगळ्या दीज आर पॉझिटिव्ह नंबर्स. सो धिस साइड ऑफ द एक्स ऍक्सिस इज पॉझिटिव्ह अँड धिस साइड इज निगेटिव्ह. या बाजूला सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यू असतात. ऑल दीज आर निगेटिव्ह व्हॅल्यूज. सो दिस इज पॉझिटिव्ह फ्रॉम ओरिजिन, दिस इज निगेटिव्ह फ्रॉम ओरिजिन. सो ओरिजिन इज considered as 0. ओरिजिनला 0 कन्सिडर केलं जातं. वाय ऍक्सिस वरती ओरिजिनच्या वरती जर आपण बघितलं, ऑल दीज आर पॉझिटिव्ह व्हॅल्यूज अँड बिलो द ओरिजिन ऑन वाय ऍक्सिस ऑल दीज व्हॅल्यूज आर निगेटिव्ह व्हॅल्यूज. म्हणजे इकडे सगळे प्लस 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 राहतील, इकडे मायनस मायनस राहतील. वाय ऍक्सिस वर इथे सगळे प्लस राहतील वरच्या बाजूला, ऑल द व्हॅल्यूज विल बी पॉझिटिव्ह, अँड ऑन द डाऊन साइड ऑल द व्हॅल्यूज विल बी निगेटिव्ह. सगळ्या व्हॅल्यूज निगेटिव्ह राहतील. आता या दोन ऍक्सिसच्या इंटरसेप्शन मुळे इथे 4 भाग तयार झाले. कोणकोणते? हा एक भाग तयार झाला, हा दुसरा, तिसरा, चौथा. ऍक्च्युअली मोजताना ग्राफ मध्ये याला पहिला म्हणतात. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. And these are called as quadrants. So this is first quadrant. क्वाड हा शब्द जो आहे ना, हा 4 संबंधित असतो. क्वाड इज रिलेटेड विथ 4. एकाचे 4 भाग केले म्हणून त्याला क्वाड्रंट म्हटलंय. तसा चौथा भाग, चतकोर भाग, हा पहिला चतकोर भाग, हा दुसरा चतकोर भाग. दिस इज द सेकंड क्वाड्रंट, दिस इज थर्ड क्वाड्रंट, this is fourth quadrant. So these 4 parts are known as quadrants. Now we can observe that in the first quadrant
ऑल द पॉइंट्स. आता इथे आपण काहीतरी पॉइंट प्लॉट करणार आहे की नाही, काहीतरी पॉइंट्स आपण प्लॉट करणार आहे. समजा आपण या इथे म्हटलं की एक्स ऍक्सिसची व्हॅल्यू 2, वाय ऍक्सिसची व्हॅल्यू 3, मग इकडे 1 2 ही 2 व्हॅल्यू आली, 1 2 3 ही 3 व्हॅल्यू आली. आपण त्याला एक्स आणि वायच्या बरोबर ह्या इथे प्लॉट केला. आता याची व्हॅल्यू काय, +2 +3. ह्या व्हॅल्यूज म्हणजे काय झालं, ऍक्च्युअली ती पोझिशन त्याची आपल्याला दिसते. इट इज द पोझिशन. ह्या ज्या व्हॅल्यूज मी म्हणतोय, या व्हॅल्यूजने आपल्याला काय कळतंय, वी अंडरस्टँड, वी कॅन लोकेट दॅट पॉइंट, वी कॅन फाइंड आउट द लोकेशन, द पोझिशन ऑफ दॅट पॉइंट. आणि त्यालाच कोऑर्डिनेट असं म्हणतात, कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट्स. मग आता ह्या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, +2. प्लस असल्यामुळे मग साइन द्यायची काही गरज नाही. आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे, 1 2 3. वाय कोऑर्डिनेट इज 3. सो फॉर दिस पॉइंट कोऑर्डिनेट्स आर 2 3. पहिला कोऑर्डिनेट हा एक्स असतो, दुसरा वाय असतो. ओके, so we can locate any point by using the coordinates. We can fix the position of any point with the help of coordinates. मग पहिला क्वाड्रंट जो आहे, या पहिल्या क्वाड्रंट मध्ये जेही काही पॉइंट्स येतील, जे सुद्धा पॉइंट्स येतील है ना. आता हा पॉइंट घेतला समजा, याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, 1 2 3. ओके, सो इट्स एक्स कोऑर्डिनेट इज 3 आणि वाय कोऑर्डिनेट किती त्याचा, 1 2 3 4 5 6. वाय कोऑर्डिनेट इज 6. बोथ आर पॉझिटिव्ह. हा पॉइंट आहे, याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, 1 2 3 4 5. याचा एक्स कोऑर्डिनेट आहे 5 आणि वाय कोऑर्डिनेट 1 2 3. वाय कोऑर्डिनेट इज 3. बोथ आर पॉझिटिव्ह. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पहिल्या क्वाड्रंटमध्ये कोणतेही आणि कितीही पॉइंट आपण घेतले, ऑल द पॉइंट्स विल हॅव पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट्स. सगळ्यांना पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट्स राहतील, पॉझिटिव्ह एक्स अँड पॉझिटिव्ह वाय. In the second coordinate, see, in the second quadrant, x coordinates will be negative. x coordinateच्या व्हॅल्यू सगळ्या निगेटिव्ह असतील सेकंड मध्ये आणि वायच्या पॉझिटिव्ह असतील. सो हिअर x will be negative and y will be positive. So in the second quadrant, x coordinates will be negative and y coordinates will be positive. In the third quadrant, all the x coordinates will be negative and also the y coordinates will also be negative. In the fourth quadrant, x coordinates will be positive and y coordinates will be negative. So in this way, in the different quadrants, there will be different signs of the x and y coordinates. ओके, तर हे ग्राफची सुरुवात आहे. सुरुवातीला आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, वी मस्ट नो व्हॉट इज ऑर्डिनेट, व्हॉट इज ऍब्सिसा. हे मल्टिपल चॉईस मध्ये येतं खूप वेळा. द व्हॅल्यूज अलॉंग द एक्स ऍक्सिस आर कॉल्ड ॲज, आणि खाली 4 ऑप्शन दिलेले असतात, ऑर्डिनेट, ऍब्सिसा, स्लोप, कोऑर्डिनेट, असं काही पण दिलेले असतील ऑप्शन्स. सो द करेक्ट ऑप्शन विल बी ऍब्सिसा इन दॅट केस. The point of intersection of x and y axis is called as
खाली 4 ऑप्शन दिलेले असतील, ऑर्डिनेट, क्वाड्रंट, स्लोप, नन ऑफ द अबव, काही पण असे 4 ऑप्शन दिलेले असतील. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर इन दॅट केस? स्लोप इज द करेक्ट आन्सर. The point of intersection of x and y axis is called as slope. Okay. So these are the basic concepts that we must know about the graphs. आता तुम्हाला स्वतःला ग्राफ काढता आला पाहिजे. काढा बरं, तुम्ही ग्राफ काढा. मी सांगतो त्या पद्धतीने ग्राफ काढा. मी काही असे क्वेश्चन दिल्यासारखे देतो तुम्हाला. Plot the graph with points 3, 2 and 4, 4. करा, प्लॉट करा ग्राफ. त्यानंतर एक सेकंड देऊन ठेवतो अजून. काढा, ग्राफ काढा. आता बघा, पहिल्या याच्यामध्ये आपल्याला आता सुरुवातच आहे, त्यामुळे तुम्ही काय करा, सिम्पली अशा लाईन्स काढून घ्यायच्या, एक्स आणि वाय ऍक्सिस काढून घ्यायचा. ओके. आपल्याला काय सांगितलंय पहिल्या केसमध्ये, पॉइंट्स कसे दिलेले आहेत, 3, 2 बोथ आर पॉझिटिव्ह, 4, 4 बोथ आर पॉझिटिव्ह. सगळे पॉझिटिव्ह म्हणजे हे कुठे आले येतील हे पॉइंट्स, दे विल बी इन द फर्स्ट क्वाड्रंट. मग करा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा 0 आहे, ओरिजिन म्हणजे 0. 1, 2, 3, 4 अंदाजे घ्या. वाय ऍक्सिस वरती 1, 2, 3, 4, 5. ओके. आपल्याला 4 पर्यंतचीच गरज आहे जास्तीत जास्त. पहिला पॉइंट बघा, 3, 2, 1, 2, 3, 3 आणि वाय कॉर्डिनेट आहे त्याचा 2, म्हणजे आपल्याला या इथे तो पॉइंट प्लॉट करावा लागेल, या इथे. सी 1, 2, 3, 1, 2. सो इट इज दिस पॉइंट. याला लागलं तर आपण असं दाखवू शकतो. दिस इज द पॉइंट 3, 2. दुसरा पॉइंट कुठला सांगितलाय, 4, 4. 1, 2, 3, 4. ओके. X coordinate is 4, y coordinate is 1, 2, 3, 4. It is again 4. So the point will be here. See, 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. In this way, we can plot the points. Okay. Look at the second example. सुरुवातीला हेच करून घ्यायचं. एक्स आणि वाय ऍक्सिस काढून घ्या. प्लॉट द ग्राफ विथ पॉइंट्स -1, 3. एक्स कॉर्डिनेट इज निगेटिव्ह, म्हणजे आपल्याला या बाजूला यावं लागेल, इकडे निगेटिव्ह येते एक्स कॉर्डिनेट. अँड वाय कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह, म्हणजे वरती. सो धिस पॉइंट बिलॉंग टू सेकंड क्वाड्रंट. Because x coordinate is negative, y is positive. X is negative, y is positive. Okay. मग हा पहिला पॉइंट आता प्लॉट करा. -1, 3. Its x coordinate is -1
and y coordinate is 1 2 3, y coordinate is 3. So this point will be here, -1, and this is +3. Second point is -3 + 4, 1 2 3, this is -3, 1 2 3 4, this is +4. So the point will be at this position. This is -3 on the x-axis and +4 on the y-axis. So in this way we can plot the point. We can position the point. आता सपोज ह्या पॉइंट्स मधून जाणारी एखादी लाईन आपण काढली तर काय होईल? सी, हा एक पॉइंट आहे आणि हा दुसरा आहे. या दोघांमधून जाणारी लाईन जर आपण काढली, सरळ लाईन काढली, तर ह्या केसमध्ये ती अशी लाईन येईल. या इथे ती लाईन हे अशी येईल. हिला अजून एक्सटेंड करू शकतो आपण, तसं काही हे नाही त्याला. नाउ सी, this line is intersecting x-axis at here and y-axis at here. y-axis ला समजा ती -2 ला इंटरसेक्ट करते आणि x-axis ला ती 1 2 +2 ला इंटरसेक्ट करते. So these are called as intercepts. Intercept. It is called as intercept. आता ही लाईन सुद्धा या इथे x ऍक्सिस ला y ऍक्सिस ला +2 ला इंटरसेक्ट करते आणि x ऍक्सिस ला समजा +3 ला इंटरसेक्ट करते. सो दीज आर ऑल्सो इंटरसेप्ट्स. ओके, पण पुढे जे आपण इक्वेशन्स बघणार आहेत त्यातल्या मॅक्सिमम इक्वेशन मध्ये जिथे आपण इंटरसेप्ट हा शब्द वापरणार आहोत, किंवा केमिस्ट्रीमध्ये सुद्धा एखादं डेरिव्हेशन ज्या वेळेस आपण सॉल्व्ह करतोय, काहीतरी स्लोप वगैरे काढतोय, काहीतरी इंटरसेप्ट शब्द वापरतोय, ॲट दॅट टाइम वी कन्सिडर द इंटरसेप्ट ऑन वाय ऍक्सिस, नॉट ऑन द एक्स ऍक्सिस. एक्स पेक्षा आपल्याला वाय इंटरसेप्ट हा महत्वाचा असतो. दिस वन इज मोर इम्पॉर्टंट. दिस वन इज मोर इम्पॉर्टंट. इंटरसेप्ट ऑन द वाय ऍक्सिस तो आपल्याला जास्तीत जास्त येत असतो. आणि फार क्वचित काही ठिकाणी इंटरसेप्ट ऑन एक्स ऍक्सिसचा आपण विचार करतो, बट मोस्टली वी डील विथ द इंटरसेप्ट ऑन वाय ऍक्सिस, नॉट ऑन द एक्स. वाय ऍक्सिस वरचा इंटरसेप्ट आपल्याला जास्त महत्वाचा असतो. आता इथे आपण ही स्ट्रेट लाईन काढली. दिस इज ऑल्सो अ स्ट्रेट लाईन. ओके, ग्राफ मध्ये बघा बरेचदा आपल्याला स्ट्रेट लाईन्स वगैरे येत असतात. जसं की आपण इक्विव्हॅलंट कंडक्टन्स वर्सेस कॉन्सन्ट्रेशनचे जे ग्राफ बघितले होते, त्यात स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी आपल्याला ग्राफ कसा मिळायचा बघा, थोडस रिकॉल करा. आपण काय केलं होतं, इथे इक्विव्हॅलंट कंडक्टन्स लॅम्बडा घेतला होता आणि इथे स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन घेतलं होतं एक्स वरती. फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स वी ऑब्टेन सच काइंड ऑफ ग्राफ्स. स्ट्रेट लाईन आपल्याला मिळायची आणि लॅम्बडा 0 साठी आपण त्याला असं एक्स्ट्रापोलेट करायचो वाय ऍक्सिस पर्यंत, आणि इथे जिथे ते इंटरसेप्ट करेल त्याला आपण लॅम्बडा 0 म्हणायचो. ओके, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी आपल्याला असा ग्राफ मिळत होता, स्ट्रेट लाईन आपल्याला मिळत होती. पण वीक साठी आपल्याला काय मिळत होतं? फॉर एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड साठी आपल्याला काय मिळायचं, तिथे
ऍसिटिक ऍसिड साठी आपल्याला ह्या टाईपचा ग्राफ मिळायचा, या टाईपचा ग्राफ मिळायचा. असं थोडासा गोलाकार त्याला येतो, सरळ नाहीये, हे थोडस वाकडी लाईन आहे, थोडा गोलाकार त्या लाईनला आलेला आहे, है ना. फायनली दॅट लाईन बिकम पॅरलल टू द वाय ऍक्सिस, आणि त्याच्यामुळे आपल्याला लॅम्बडा 0 वीक इलेक्ट्रोलाइटचा काढता येत नव्हता. वीक इलेक्ट्रोलाइट साठी ऍसिटिक ऍसिडचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण. वीक इलेक्ट्रोलाइट साठी आपल्याला असा ग्राफ मिळत होता. अशा ग्राफला एक्सपोनेन्शियल ग्राफ किंवा एक्सपोनेन्शियल या लाईनला म्हणतात. इट इज एक्सपोनेन्शियल लाईन. मग त्यानंतर काही इलिप्टिकलही असतात, काही हायपरबोला वगैरे, पॅराबोला, हायपरबोला, या गोष्टी 12वीत झाल्या असतील तुमच्या, आपल्याला तितकं डिटेलमध्ये नाही आहे. बट दिस इज एक्सपोनेन्शियल लाईन and this is straight line. Okay, this is straight line. The straight line is having a particular equation. 12वी मध्ये हे पण तुमचं झालेलं असेल बघा. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, इक्वेशन ऑफ पॅराबोला, इक्वेशन ऑफ हायपरबोला, इक्वेशन ऑफ सर्कल, इक्वेशन ऑफ इलिप्स. ओके, या गोष्टी तुमच्या आधी झाल्या असतील. या चॅप्टर मध्ये आपल्याला स्ट्रेट लाईन फक्त बघायची आहे. वी आर नॉट डीलिंग विथ सच एक्सपोनेन्शियल और पॅराबोला और हायपरबोला, ऑल दोज थिंग्स. वी आर जस्ट डीलिंग विथ द इक्वेशन ऑफ द स्ट्रेट लाईन. मग याला आपण पुसूनच टाकू, काही गरज नाही त्याची एक्सपोनेन्शियल वगैरेची. हे पुसून घेऊ का, थोडं जास्त गर्दी होते इथे. So for straight line, there is a very simple and famous equation of straight line. तुम्हाला माहिती असेल इक्वेशन, तुम्ही लिहा तुमच्या नोटबुक मध्ये इक्वेशन लिहा, मी इथे बोर्ड वरती लिहितो. द इक्वेशन इज y is equal to mx plus b. All the letters are small letters. सगळे स्मॉल लेटर घेतले. हा स्मॉल y, स्मॉल m, स्मॉल x, स्मॉल b. किंवा याला तुम्ही असंही बघितलं असेल, y is equal to mx plus c बघितलं असेल. c सुद्धा चालेल, b सुद्धा चालेल, जे काही तुम्हाला सोपं वाटेल, लक्षात राहील. यू कॅन टेक दॅट लेटर. ओके, आपल्या पुस्तकाप्रमाणे आपण बी लिहितोय. एक्झाम मध्ये तुम्ही सी लिहिलं तरी तुमचे मार्क कापले जाणार नाहीत. y is equal to mx plus c. ओके, नो प्रॉब्लेम. सो द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इज y is equal to mx plus b. आता याच्यात अर्थ काय आहे सगळ्या याचा? y represents the y coordinate. Y represents the y coordinate. M represents the slope. X represents x coordinate. And B represents, जे मी आता सांगितलं होतं तुम्हाला, इंटरसेप्ट ऑन y axis. Intercept on y axis. So we are mostly dealing with the intercept on y axis. त्यामुळे इंटरसेप्ट हा शब्द आला कुठे तुम्हाला, तर तुम्ही y axis चा इंटरसेप्ट कन्सिडर करायचा. जर तिथे पर्टिक्युलरली म्हटलेलं असेल इंटरसेप्ट ऑन x axis, that time you just consider the x axis. Otherwise, by default, consider the intercept on y axis. So this is the equation of straight line. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. सोपं इक्वेशन आहे, फार अजिबातच कठीण नाही, फार म्हणण्यापेक्षा अजिबातच कठीण नाहीये. आता याच्यातल्या
काही टर्म्स आपण बघू. वी हॅव जस्ट सीन द टर्म वाय कॉर्डिनेट. वाय कॉर्डिनेट काय असतं माहिती आहे आपल्याला, है ना. जसं ह्या पॉइंट मध्ये दिस इज वाय कॉर्डिनेट, दिस इज वाय कॉर्डिनेट, दिस इज एक्स कॉर्डिनेट, दिस इज ऑल्सो एक्स कॉर्डिनेट. So we know what is y coordinate, we know what is x coordinate, and now just we have seen what is intercept. So we just need to discuss this concept, slope. What is slope? Slope म्हणजे काय याचा आपल्याला विचार करायचा आहे, फक्त थोडं डिस्कशन करायचं आहे. स्लोप शब्द आपण खूप वेळा ऐकलेला आहे, आपल्या दैनंदिन जीवनातही आपण ऐकतो स्लोप. घराचं बांधकाम वगैरे असेल त्या ठिकाणी आपण जास्त स्लोप शब्द ऐकतो. कोणत्याही कन्स्ट्रक्शन मध्ये स्लोप हा शब्द आपल्या कानावर येतोच. किंवा गच्चीवरून पाणी वाहून गेलं पाहिजे म्हणून तिला स्लोप दिलेला असतो, रस्त्याला स्लोप दिलेला असतो, है ना. रस्त्याचं जिथे टर्निंग असतं टर्निंगच्या ठिकाणी त्याला स्लोप दिलेला असतो थोडासा, कारण सरळ असा ठेवला तर गाडी स्लिप होऊ शकते टर्निंगवर. स्लोप असला म्हणजे ती थोडा तिला सपोर्ट मिळतो. सो स्लोप इज रिलेटेड विथ द इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन तिरपेपणा. इथे ह्या लाईन्स बघा, ही लाईन कशी आहे, तिरपी लाईन आहे, म्हणजे आहे ती स्ट्रेट लाईनच आहे, सरळच लाईन आहे, है ना. आता इथे कन्फ्युज होऊ नका, सरळ मी एकदा सरळही म्हणतोय एकदा तिरपी पण म्हणतोय. ओके, सरळ कोणत्या अर्थाने की ती अशी वाकडी वगैरे नाहीये, या अर्थाने सरळ म्हणतोय. आणि तिरपी म्हणजे काय, तिचा एक्स ऍक्सिस सोबत अँगल बघा असा तिरपा झालेला आहे, है ना. इट इज नॉट पॅरलल टू एक्स ऍक्सिस, अशी नाहीये, थोडी तिरपी झाली आहे. मग आता ही लाईन इकडे तिरपी झालेली, ही लाईन इकडे तिरपी झालेली, तर मग याच्या स्लोप बद्दल आपण काय म्हणू शकतो अजून. तर स्लोप म्हणजे चढ किंवा उतार, चढती किंवा उतरती. चढती असेल तर आपण म्हणतो की हा पॉझिटिव्ह स्लोप आहे. ओके, चढती असेल देन इट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह स्लोप. जसं की ह्या इथे ही जी लाईन आहे ही अशी चढत जाणारी लाईन आहे, आपण ओरिजिन कडून विचार करतोय या लाईनचा, ती अशी चढत जाणारी लाईन आहे. सो दिस इज पॉझिटिव्ह स्लोप, दिस स्लोप इज पॉझिटिव्ह, दिस लाईन इज हॅव्हिंग पॉझिटिव्ह स्लोप. आणि ही लाईन कशी आहे, ओरिजिन कडून जर विचार केला आपण, ही उतरणारी लाईन आहे. सो दिस इज हॅव्हिंग निगेटिव्ह स्लोप. सो पॉझिटिव्ह स्लोप अँड निगेटिव्ह स्लोप, बोथ टाइप्स ऑफ स्लोप्स आर पॉसिबल. दोघेही स्लोप असू शकतात. स्लोप साठी एक इक्वेशन सुद्धा आहे. स्लोप जर आपल्याला काढायचा असेल, जर आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती असतील, जसं की आता ही लाईन आहे, ओके, या लाईनला 2 पॉइंट्स आपण डिफाईन केले. हा पहिला पॉइंट, याचे कोऑर्डिनेट्स काय आहे 3, 2. दुसरा पॉइंट, याचे कोऑर्डिनेट्स काय आहे 4, 4. द लाईन इज हॅव्हिंग पॉझिटिव्ह स्लोप. स्लोप साठी फॉर्म्युला असा आहे, स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. स्लोप इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन द y कोऑर्डिनेट्स, डेल्टा y, याला असंही म्हणता येतं. डिफरन्स बिटवीन द y कोऑर्डिनेट्स, डेल्टा y, डिवायडेड बाय डिफरन्स बिटवीन द x कोऑर्डिनेट्स, डेल्टा x. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 काय आता बघा, ह्या इथे हा पहिला पॉइंट आहे, हा दुसरा पॉइंट. मग आपण काय करणार, जनरली पहिला जो पॉइंट आहे त्याला x1 y1 म्हणू, त्याचे कोऑर्डिनेट्स x1 आणि y1. दुसरा पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स x2 आणि y2. ओके, जो जवळचा पॉइंट असेल त्याला 1 म्हणा, जो नंतरचा पॉइंट असेल त्याला 2 म्हणा. ओके,
y2 is 4 minus y1 is 2 divided by x2 is 4 minus x1 is 3. So it is 4 minus 2, 4 minus 3, 1. So the slope is 2. Slope of the line is 2. Its value is positive, plus 2. Plus 2 इतका या लाईनचा स्लोप आहे. So by using this simple equation we can determine the slope of the line. येत आहे लक्षात स्लोप म्हणजे काय? स्लोप मे बी पॉझिटिव्ह, इट मे बी निगेटिव्ह. ओके, मग पॉझिटिव्ह स्लोप असला तर y इज इक्वल टू mx प्लस b, निगेटिव्ह स्लोप असला तर y इज इक्वल टू मायनस mx प्लस b. वी कॅन से काही वेळा इंटरसेप्ट सुद्धा निगेटिव्ह असू शकतो. जसं की आता ह्या लाईनला बघा, ह्या लाईनचा y ऍक्सिस वरचा इंटरसेप्ट कसा आहे? इट इज निगेटिव्ह इंटरसेप्ट. म्हणजे ह्या लाईनसाठी इक्वेशन काय येईल मग आपलं? या लाईनसाठी y इज इक्वल टू m कसा आहे? स्लोप इज पॉझिटिव्ह mx आणि इंटरसेप्ट कसा आहे? इट इज निगेटिव्ह. सो वी कॅन राईट इट लाईक दिस, y इज इक्वल टू mx मायनस b. कारण याचा इंटरसेप्ट जो आहे y ऍक्सिस वरचा, द इंटरसेप्ट इज निगेटिव्ह. y इज इक्वल टू mx minus b. So in this way we can vary the straight line equation. आता अजून एक केस बघा याच्यामध्ये, पुसावं लागेल आता आणि ते जागा नाही शिल्लक. Look at this graph. This is the straight line. या स्ट्रेट लाईन साठीचं इक्वेशन तुम्ही कसं लिहाल? What will be the equation of this straight line? बघा बरं, तुम्ही लिहून बघा. वरचा प्रश्नही पुसतो, नाही तर तुम्हाला वाटेल याचंच उत्तर लिहिलंय. त्याचा काही नाही आता संबंध. कसं लिहाल याचं इक्वेशन? बघा, जनरल आपल्याला माहिती आहे y इज इक्वल टू mx प्लस b. दिस इज द जनरल इक्वेशन. ओके, याचा स्लोप बघा, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? चढता आहे म्हणजे पॉझिटिव्ह स्लोप आहे. सो m इज पॉझिटिव्ह. y इज इक्वल टू mx. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता इंटरसेप्ट बघा, इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह? द इंटरसेप्ट इज 0. दिस लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. मग ओरिजिन मधून जाणारी जेव्हा लाईन असेल त्यावेळेस तिचा इंटरसेप्ट हा 0 असतो आणि त्यामुळे त्या लाईन साठीचं इक्वेशन फक्त एवढंच आपल्याला लिहिता येऊ शकतं, y इज इक्वल टू mx. वी नीड नॉट टू राईट b बिकॉज b इज 0 इन दिस केस. द लाईन इज पासिंग थ्रू 0. तर केमिस्ट्रीमध्ये बरेचदा आपण एखादं डेरिव्हेशन वगैरे करतो. डेरिव्हेशन केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळतं. त्या इक्वेशन मध्ये आपल्याला एक कॉन्स्टंट मिळतो आणि एक व्हेरिएबल मिळतो. स्लोप जो आहे, स्लोप इज कॉन्स्टंट. स्लोप इज कॉन्स्टंट फॉर अ गिवन लाईन. या लाईन साठी स्लोप तुम्ही इथे या पॉइंटला बघितला तरी तोच राहील, या पॉइंटला बघितला तरी सुद्धा तोच राहील. देयर विल नॉट बी चेंज इन स्लोप फॉर दिस पर्टिक्युलर लाईन. स्लोप कोणासाठी बदलत जातो? ते एक्सपोनेन्शियल वगैरे लाईन असल्या तर त्यांच्यासाठी स्लोप बदलत जातो, कारण त्या वाकड्या तिकडे असतात त्या लाईन्स, अशा काही झालेल्या असतात. इथे स्लोप कमी आहे, इथे थोडा जास्त आहे, इथे खूप जास्त आहे, इथे परत स्लोप त्याचा इनफायनाइट झाला है ना. अशा एक्सपोनेन्शियल वगैरे लाईन असतील त्याच्यासाठी स्लोप चेंज होत जातो. पण आपली स्ट्रेट लाईन जी आहे, फॉर स्ट्रेट लाईन स्लोप इज कॉन्स्टंट. सो फॉर अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, the equation is y is equal to mx.
आणि त्यामुळे एखादा आपल्याला इक्वेशन डेरिव्हेशन केल्यानंतर फायनल इक्वेशन असं मिळतं बरेचदा की ज्याच्यामध्ये एक कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल आलेला असतो आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे दुसरा व्हेरिएबल असतो. So that time we can say that this is the equation of straight line. ग्राफ्स जे आहेत, ग्राफ्सचा यूज आपल्याला इलेक्ट्रॉनची पोझिशन, प्रोटॉनची पोझिशन हे बघण्यासाठी सुद्धा होतो. इवन ऑर्बिटल जे आपण म्हणतो की एस ऑर्बिटल सर्क्युलर आहे, पी ऑर्बिटल डंबेल शेप आहे, डी ऑर्बिटल डबल डंबेल शेप आहे, ह्या ज्या गोष्टी आपण करतोय हे जे शेप आहेत, these shapes are also calculated, these are not observed. हे कोणी असं मायक्रोस्कोप घेऊन बघितलेलं नाहीये की एस ऑर्बिटल बघा रे गोल दिसतंय, नाही असं नाहीये, कोणी बघितलेलंच नाहीये. ते पी ऑर्बिटल असं मायक्रोस्कोप बघून किंवा दुर्बिणीने असं बघितलेलं नाहीये की ते डंबेल शेप दिसतंय म्हणून. नो, ऑल दीज शेप्स आर कॅल्क्युलेटेड. हे ऍक्च्युअली ग्राफच आहेत. हे शेप म्हणजे काय? These are graphs. एस ऑर्बिटलची प्रॉपर्टी आपण काय म्हणतो? एस ऑर्बिटल आपण असं म्हणतो की इलेक्ट्रॉन इज ऍट द सरफेस, इलेक्ट्रॉन विल बी फाउंड ऍट द सरफेस ऑफ एस ऑर्बिटल, नॉट ऍट द सेंटर. सेंटरला आपण नोड म्हणतो. दिस इज नोड. नोड म्हणजे काय? इथे इलेक्ट्रॉन सापडणारच नाही, कारण हा काय? दिस इज ओरिजिन. This is origin. At the origin there is no electron. It is node. p ऑर्बिटल साठी ह्या इथे इलेक्ट्रॉन कधीच सापडणार नाही. This is node. This is origin. Okay? This is origin. आणि तेच म्हणून आपण p ला बघा x ऍक्सिसच्या अलॉंग असलं की आपण त्याला म्हणतो px ऑर्बिटल. हेच ऑर्बिटल जर असं y ऍक्सिसच्या अलॉंग असेल, we say it is py orbital. आणि हेच जर असं z ऍक्सिसच्या अलॉंग असेल, then we call it as pz orbital. d ऑर्बिटलचंही तसंच आहे. d ऑर्बिटल आपण बरेचदा बघा असं म्हणतो dxy. this is dxy along x and y axis. Sorry, this is dx square y square. है ना, जे मध्ये मध्ये असतात समजा असे. दिस इज dxy म्हणजे आडवं असेल असं, इट इज dxz ऑर्बिटल, dz स्क्वेअर ऑर्बिटल. हे जे आपण डी ऑर्बिटल बद्दल म्हणतो, हे जे p x y z हे जे म्हणतोय, दीज आर द ऍक्सेस ऑफ दॅट ग्राफ. आणि हे जे हे ऍक्च्युअली ग्राफच आहेत. आणि हे ग्राफ, या ग्राफच्या या लाईन्स असं इंडिकेट करतात की हिअर यू कॅन फाइंड द इलेक्ट्रॉन. जिथे याची अँप्लिट्यूड जास्त आहे ह्या ठिकाणी, हिअर द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम. बट हिअर इथे काय झालं? इथे हा झिरो होऊन गेला, हा सुद्धा झिरो झाला, हा झिरो झाला, हा झिरो झाला. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन सुद्धा झिरो झाली. ऍट द नोड देअर विल नॉट बी इलेक्ट्रॉन. एस ऑर्बिटलचं तसंच की तुम्हाला ह्या सरफेस वरती, आता इथे प्रोबॅबिलिटी सगळीकडे सारखी आहे म्हणून हा स्पेरिकल आहे. सॉरी, हा स्पेरिकल असल्यामुळे प्रोबॅबिलिटी सारखी आहे सगळीकडे. पण इथे हा इलिप्स असल्यामुळे काय झालं की ओरिजिन पासून म्हणजे न्यूक्लियस पासून, आता याला ऍटम सोबत कोरिलेट करा. ऍटमच्या सेंटरला काय असतं? न्यूक्लियस. आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स असतात. न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉन असतो का? नाही. सो हिअर इज न्यूक्लियस. At the node there is nucleus. So as we move away from the nucleus, there will be increase in the probability of finding the electron. पण ते एका पर्टिक्युलर अंतरापर्यंत, त्याच्यानंतर पुन्हा ती प्रोबॅबिलिटी कमी होत जाईल. So in this way the orbitals are also the graphs. It is not actual shape. ते काही असं मायक्रोस्कोप मध्ये कोणी शेप बघितलेलं नाहीये, ते मॅथमॅटिकली डिटरमाइन केलेले आहेत. एरविन श्रॉडिंजर नावाच्या सायंटिस्टने एक इक्वेशन दिलेलं होतं, त्या इक्वेशनचा याच्यामध्ये यूज केलेला आहे.
by solving that equation the shapes of the orbitals are described. कारण तुम्ही सुरुवातीला बोहर थेअरी ऑफ ॲटम वगैरे पाहिलं, रुदरफोर्ड बघितलं, त्याच्यात कुठे एसपीडीएफ पाहिलं, तिथे नव्हतं ते, कारण तिथे इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याचाच अभ्यास तिथे चालत होता. एसपीडीएफ हे फार नंतर आले, जेव्हा स्पेक्ट्रोस्कोपीचा. कसं असतं सायन्समध्ये ॲट ए टाइम बरेचसे इन्व्हेन्शन सुरू असतात, एकाच वेळेस बरेचसे शास्त्रज्ञ काम करत असतात. काही लोक स्पेक्ट्रोस्कोपिक स्टडी करत होते, ज्याच्यामध्ये त्यांनी लाईट पास केला मॉलिक्यूल ॲटम मधून. लाईट पास केल्यानंतर बाहेर निघालेला लाईट कसा दिसतोय त्याला फोटोग्राफिक प्लेटवरती त्यांनी कॅच केलं, आणि फोटोग्राफिक प्लेटवरती मग त्यांना काही लाईन्स दिसल्या. त्या लाईन्सच्या बेसिसवरती त्यांनी नाव दिलं. काही लाईन शार्प दिसल्या, मग त्यांनी म्हटलं की शार्प लाईन्स आर बिकॉज ऑफ एस ऑर्बिटल. शार्पचा एस त्यांनी घेतला आणि तोच त्या ऑर्बिटलला नाव देऊन दिलं एस ऑर्बिटल. काही प्रिन्सिपल लाईन्स त्यांना दिसल्या की बा या लाईन दिसतातच आहे, प्रिन्सिपल लाईन, म्हणून पी त्यांनी नाव दिलं पी ऑर्बिटल. काही लाईन त्यांना अशा डिफ्यूज दिसल्या, तुटक झालेल्या दिसल्या, डी ऑर्बिटल. आणि काही मोठ्या ॲटम्समध्ये त्यांना काही लाईन्स एका पर्टिक्युलर पॉइंट नंतर फंडामेंटली दिसत गेला, मग फंडामेंटल साठीचा एफ ऑर्बिटल असे नावं त्यांनी दिले. So there is much more use of graphs in chemistry. So we shall stop here, and the remaining points we will discuss in the next lecture.